मराठा वॉरियर्स त्यांचे संघ मालक दत्तात्रय सकपाल साहेब, त्यानंतर श्री वरद विनायक मान्य श्री बलिराम चव्हाण सर, श्री ओम साई 11 मान्य श्री लक्ष्मण मरागजे साहेब, त्याचप्रमाणे आणखीन एक संघ ओम साई 11 मान्य श्री सुभाष सावंत आणि संतोष सावंत असे संघ मालक, त्याचप्रमाणे कृषी 11 पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय मैदानावरती, सामना रंगतोय कृषी 11 विरुद्ध जय भवानी अशा 2 संघादरम्यान। स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सागर मातोसे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय निलेश भोसले असे 2 फलंदाज आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड शॉट, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार। वेलकम फॉर कृषी 11 सॉरी जय भवानी। थँक्यू डीजे। पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो ऑफसाइडच्या दिशेला। सागर मातोशीच्या बॅट मधून पहिला चौकार येतो, 4 धावा धावफलकावरती लागल्यात। आपण पाहतोय जय भवानी संघाच्या अनिकेत पवार पहिलं गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन। यावेळेस मात्र त्याच प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील मात्र रनआउटचं केलं जात आहे, परंतु पूर्णपणे फेटाळून लावतायत। चेंडू मात्र निर्धाव जातोय, धाव संख्या स्थिरावते आपण पाहतोय 4 या धाव संख्येवरती। षटक क्रमांक पहिले चालू असताना अनिकेत पवारचं या वडवलच्या मैदानावरती आपण पाहतोय आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन तर्फे ही आर्यन प्रीमियर लीग आपण पाहतोय सलग 3 दिवस। त्याप्रमाणे हे सेमीफायनलचा आपण सामना हे नक्कीच 2 संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करून सेमीफायनल मध्ये मजल मारतायत। अनिकेत पवारचा पुढील चेंडू, चेंडूला यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। हॅलो, धन्यवाद डीजे। फाउंडेशनचे जे सभासद आहेत त्यांनी कृपया सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे। फाउंडेशनचे जे सभासद आहेत त्यांनी कृपया बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे। नक्कीच इथे मात्र सुवर्ण संधी उपलब्ध आहे सागर मातोसे आणि निलेश भोसले या दोघांसाठी। जर आपण या सामन्यामध्ये वैयक्तिक 50 धावा जर केल्या तर आपले संघ मालक श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे। 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक येते। नक्कीच आपण पाहतोय रायगड मध्ये आपण पाहतोय बक्षिसांची खैरात मात्र थांबत नाहीये। प्रत्येक या जो खेळाडू 50 धावा करेल त्याला नक्कीच 5000 रुपयांचं पारितोषिक। अनिकेतचा पुढील चेंडू कट केलाय, चेंडू गलीच्या दिशेला, चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार। धन्यवाद डीजे। मंडळाचे सभासद संतोष मरागजे कृपया पाण्याचा एक बॉक्स आणायचे आपण। संतोष मरागजे, आपण पाहतोय हॅलो, आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 4 धावांचा खेळ झालाय, तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय। यावेळेस मात्र पंचांकडून कोणता इशारा नाही, चेंडू निर्धाव जातोय। पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ होतोय, तब्बल 14 धावा धावफलकावरती लागते जय भवानी संघाच्या। अपोजिट संघ पाहतोय कृषी 11। हे 2 संघ सेमीफायनल मध्ये मजल मारतात आणि हा सामना 4 षटकांचा। यावेळेस मात्र पुढे येऊन सरसावून मारलेला चेंडू, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला, सीमा रेषा बाहेर, पुन्हा एकदा चौकार। थँक्यू डीजे। आपण पाहतोय 1 षटक पूर्ण झाले कृषी 11 संघातर्फे अनिकेत पवारचं, आणि या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 18 धावा, तब्बल 18 धावा कुठल्यात सागर मातोशेने। नक्कीच एक सुवर्ण संधी असेल दोन्ही फलंदाजांना। जर वैयक्तिक 50 धावा ठोकल्या तर आपले संघ
श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक फलंदाजासाठी. गोलंदाज आपण पाहतोय नवीन वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलाय अमोल पवार अमर पवार. पंजांच्या डाव्या साईडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक हँड वरती आपण पाहतोय पहिल्यांदा पहिला चेंडू या सामन्यामध्ये खेळण्याचा निलेश भोसले. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेला सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सागर मातोशी आणि चौकाराच्या साह्याने आपलं खातं खोललं होतं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं होतं. परंतु यावेळेस मात्र षटकाराच्या साह्याने खातं खोलते आपलं निलेश भोसले. एक दमदार फलंदाजी आपण पाहतोय निलेश भोसलेच्या बॅट मधून पहिला षटकार. यावेळेस पुन्हा एकदा त्याच चेंडूला तसाच चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय या 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी नक्कीच प्रमुख पाहुणे सुद्धा इथे सर्वजण उपस्थित आहेत. मी त्यांचं आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन तर्फे आर्यन प्रीमियर लीग तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो या आर्यन फ्रेंड्स नगरीमध्ये. आपण पाहतोय अमर पवार 2 चेंडूवरती तब्बल 2 षटकार खेचले गेले ते निलेश भोसले याच्या बॅट मधून. यावेळेस मात्र षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय निलेश भोसलेच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार. थँक्यू डीजे. दुसरी सुवर्ण संधी उपलब्ध होते मान्य श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून. यानंतर जो षटकार येईल त्या तिथून प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय मान्य श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून. 3 षटकार आले. षटकारांची हॅट्रिक झाले मैदानावरती नितीन भोसलेच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा बाहेर 1,000 रुपयाचा मानकरी निलेश भोसले. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे फुलातून. अमर पवार काहीसा महागडा ठरतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या अनिकेत पवारने. परंतु यावेळेस मात्र अमर पवार गोलंदाजीसाठी आला वैयक्तिक पहिले संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन. मात्र चांगला हल्ला बोल केला निलेश भोसलेच्या बॅट मधून. तब्बल 4 चेंडूंवरती 4 षटकार येत आहेत. 24 धावसंख्येवरती खेळतोय. आपण पाहतोय 5वा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढला जातोय. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य हरिचंद्र भोसले साहेब उपसरपंच वावरले ग्रामपंचायत तथा माजी विभागाध्यक्ष पिंपरी यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांचं सहकार्य मंडळाला लाभतं असे आमचे लाडके भावा उर्फ सुरेश शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालं. मी त्यांचंही स्वागत करतो. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू डीजे. पाहिजे आपण जर आपण प्लॅनिंग जर पाहिलं अंकुश चालकेचा कदम सर कुठेतरी फसलाय.
नक्कीच चांगल्या पद्धतीने 4 क्वालिटी ते फटके मारले षटकार गेले आणि धाव फलकावरती धावा एकूण उच्च स्कोर ठेवला जातोय सध्या मैदानात 47. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 4 षटकांचा मॅच. वैयक्तिक 22 धावांवरती सागर खेळतोय आणि नक्कीच निलेश 25 धावांवरती खेळतोय आणि आमचे शशिकांत शिंदे समता टीम होणार काय बॅटिंग केली. क्लास बॅटिंग वाट बाबा मॅच इथे केला जातोय. निलेश भोसले आणि सागर बातोसी. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल तर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून आहे. नक्कीच बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तिसरं षटक घेऊन आलाय सचिन जाधव. यावेळेस मात्र ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू हवेत आणि फसतोय. निलेश भोसले बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरात जय भवानी संघाला. थँक्यू डीजे. पाहायचंय आपण पाहिलं तर निलेश मात्र सलामीर फलंदाज करण्यासाठी आला होता. काय बॅटिंग केली. जर मित्रांनो याचं सेमीफायनल मध्ये बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. क्लास बॅटिंग वाट बाबा मास. अमेझिंग बॅटिंग अनबिलिव्हेबल बॅटिंग मॅन फ्रॉम देऊर निलेश भोसले. नक्कीच एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय निलेश भोसलेच्या माध्यमातून. एक परंतु 47 धावांची पार्टनरशिप मात्र इथे झालेली आहे ती निलेश भोसले आणि सागर बातोसे याच्या बॅट मधून. यावेळेस मात्र चेंडूला दिशा चेंडू चकतोय पूर्णपणे. सागर चेंडू निर्धाव जात धावसंख्या स्थिरावते आपण पाहतोय 47 या धावसंख्येवरती 2 चेंडू लगातार निर्धाव. यावेळेस मात्र चेंडू इन स्विंग केला होता. चेंडू हवेत आहे परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षण केले जात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु नक्कीच सागर यांनी माघारी धाडले ते जयेश देवरे याला. धावसंख्येत 2 ने बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 49 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं निलेश भोसले वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती बाद झाला आणि सागर बातोसे आपण पाहतोय वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज जयेश देवरे आलाय. यावेळेस चेंडू ऑफसाइडला कट केलाय. चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत 2 धावा नक्कीच जयेश आणि सागर याच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत 2 ने बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 51 धावा. नक्कीच हाफ सेंचुरी आपण पाहतोय जय भवानी संघाची. यांचे संघ मालक मान्य श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. 50च्या वरती धावसंख्या जातोय या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला हवेत. सागर बातोसे बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा जय भवानी संघाला. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर खरोखरच नक्कीच कमबॅक करून दिलाय. पण जी सलामीर जोडी मैदानामध्ये गेली होती ती मात्र बॅक पॉइंट झाली आहे. पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती निलेश इथे आपण पाहतोय नितीन भोसले मॅन फ्रॉम मालुंगेचा खेळाडू सध्या मैदानामध्ये. सर नक्कीच सांगायला आवडेल याच फलंदाजानं 2 षटकारांची गरज होती. 2 बॉल मध्ये 12 धावेंची गरज असताना सामना मागच्या मॅच मध्ये याच फलंदाजानं जिंकवलाय आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्थिती आपण पाहिली ती धाव फलकावरती दाबा झाले ते कुणा 51 धावा. धन्यवाद उमेश. संतोष महारागजे मंडळाचे सदस्य संतोष महारागजे पाण्याच्या बाटलीचा एक बॉक्स घेऊन यायचा आहे. तर नक्कीच इथे मात्र पाहिलं परत वाहू देवरे आणि निलेश भोसले चांगली इथे कमबॅक केलंय. गोलंदाजांना कौतुक करेन कारण का 2 षटकांमध्ये खेळापर्यंत संपन्न झाला होता. चांगला स्कोर खडा केला होता. ओल्टू नक्कीच 2 चेंडूंवरती 12 धावांची गरज असताना 2 षटकार मारले होते. हा विषय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चर्चेला आला होता आणि त्यावेळेस मला सुद्धा समजलं होतं की 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले. फलंदाज
भोसले याच्या माध्यमातून आणि तो सामना जिंकला होता जय भवानी संघाने. आता मात्र षटकाची समाप्ती होते सांगता होत आहे 3 षटक पूर्ण. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 52 धावा बाद जय भवानी संघाचे. आपण पाहिलं षटकांची सरासरी पहिल्या षटकामध्ये 18 धावा, अनिकेत पवार याच्या षटकामध्ये, अमर पवार याच्या षटकामध्ये एक तब्बल 29 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर तिसरं षटक सचिन जाधवचं, यामध्ये 2 फलंदाज बाद आणि 5 धावा. नक्कीच एक अफलातून कमबॅक केलं जातंय ते आपण पाहतोय सचिन जाधव याच्या गोलंदाजी मार्क वरती. मित्रांनो नक्कीच आपण पाहतो लेफ्ट हँडेड गोलंदाज, याला नक्कीच आपण म्हणतो नॅचरल स्विंग हा असतो, परंतु हा गोलंदाज एक इन स्विंग आउट स्विंग गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळाली. त्याच प्रकारे त्याच्या गोलंदाजीवरती फक्त 5 धावा धाव फलकावरती आल्यात आणि 2 फलंदाजांना माघारी धाडलंय ते सचिन जाधव याने. आता मात्र या सामन्यातील अंतिम षटक, स्लॉक षटक आपण पाहतोय, हाणामारीचं षटक घेऊन आलाय आकाश सावंत. आकाश सावंत याच्या नक्कीच षटकामध्ये जास्त षटकार मारायची अपेक्षा असणार जय भवानी संघाला. स्ट्राईक हँड वरती आपण पाहतोय जयेश देवरे, नॉन स्ट्राईक हँड वरती नितीन भोसले. दोन्ही नवीन फलंदाज आहेत मित्रांनो. सलामीची जोडी मैदानातून परत गेले. आकाश सावंतचा पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा आपण पाहतोय. चेंडूला खेळून काढला मिड विकेट दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्येत 1 ने बदल होतोय, धाव संख्या जाऊन पोहोचते 53 धावा. नक्कीच आमच्या समवेत दीपक शिंदे गुणलेखकाची भूमिकेमध्ये आहेत, पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आदिल शेख आणि फैयाज शेख अशी आपण पंचांच्या भूमिकेत जोडी आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर सर्वात महत्वाची भूमिका आणि मोठी भूमिका आपण पाहतो ती पंचांची असते. या पंचांच्या भूमिकेत आदिल शेख आणि फैयाज शेख यांच्याकडून एक सुंदर अंपायरिंग पाहायला मिळतंय. यावेळेस ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू, परंतु चेंडूला मिस करतोय नितीन भोसले. चेंडू जातोय निर्धाव, धाव संख्या स्थिरावते 53 या धाव संख्येवरती. आकाश सावंत या नक्कीच आमचे दीपक शिंदे आम्हाला सांगतायत की पहिल्या 12 चेंडूवरती 47 धावा होत्या, परंतु यावेळेस मात्र चेंडू आपण हवेत पाहतोय. नितीन भोसले ज्याने 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते तोच फलंदाज मैदानातून पाहतोय. धाव संख्या होते 53 धावा. आपण पाहतोय पहिल्या 12 चेंडूंवरती तब्बल 47 धावा कुठल्या होत्या सलामीचे फलंदाज निलेश भोसले आणि सागर भातोसे याने, परंतु नंतरच्या 10 चेंडूंवरती आपण पाहतोय फक्त 6 धावा देतोय कृषी विलेवन आणि 3 फलंदाज बाद करतोय. याचं मोठं श्रेय आपण पाहतोय सचिन जाधव आणि आकाश सावंत या दोघांना नक्कीच द्यावं लागेल, कारण सचिन जाधवच्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 5 धावा खर्च केले आणि 2 फलंदाज बाद केले. यावेळेस ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र एक षटकार येतोय आपण पाहतोय जयेश देवरेच्या बॅट मधून. नक्कीच ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू आपण जयेश देवरे मैदानावरती पाहतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 59 या धाव संख्येवरती. या सत्रातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, फलंदाज बाद. जयेश देवरे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. 4 षटक पूर्ण. धाव फलकावरती धावा झाल्यात 59 धावा आणि तब्बल 60 धावांचं आव्हान आपण पाहतोय या सामन्यामध्ये कृषी विलेवन या संघासमोर ठेवलंय. यानंतर
दुसऱ्या सत्रातील समालोचन ऐकण्यासाठी चलतो मी आमचे साथी समालोचक उमेश सावंत यांच्याकडे. ओव्हर टू द उमेश सावंत. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद आमच्या सर्व मान्यवर आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली आर्यन फ्रेंड फाउंडेशन आणि आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021 आणि 22 मध्ये आज आपण सगळ्यांना आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आज खऱ्या अर्थानं मैदान गाजवतायत. ते म्हणजे आपल्या आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित त्या सर्व खेळाडूंना 3 दिवस मैदान गाजवलं. आणि आमच्या समालोचन कक्षामधील आमचे समालोचक आज विनोद जाधव, राम मोरे, त्याचप्रमाणे जयेश कवळे, अमित देशमुख, उमेश सावंत, सिद्धेश सकपाळ, गुणलेखक दीपक शिंदे, कोयना क्रिकेट असोसिएशन खजिनदार आणि आमचे तिन्ही पंच आमचे शेख बंधू आज खऱ्या अर्थानं परमेश्वराचं काम मैदानामध्ये करतात. तर चालू असलेला सामना क्रिएशन देवनवे ग्रामपंचायत सदस्य अल्पेश चौधरी यांचं आगमन झालेलं. विनंती आहे आपण व्यासपीठावर आसन ग्रहण करावं. आपलं आर्यन फ्रेंड फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्रिशव 11 संघमालक महेश पवार आणि जय भवानी संघमालक शशिकांत शिंदे यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. यातून जो सामना जिंकणार आहे तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. फायनल मधील संघ आहे तो म्हणजे केदारनाथ 11 संजय कदम यांच्या टीमवर. आपण या 4 षटकामध्ये जय भवानी शशिकांत शिंदे यांच्या टीमनं धावा केलेल्या आहेत त्या 59 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या आहेत. असं हे अनिकेत पवार याच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा गेल्या होत्या. अमर पवार याच्या दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा गेल्या होत्या. असं वाटत होतं की धावांचा डोंगर रचणार, पण नंतर मात्र 12 चेंडूमध्ये क्षेत्ररक्षण पाठवायचे आहे, फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या सचिन जाधवनं आणि त्यानंतर आकाश सावंत यानं 7 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. सलामीला निलेश भोसले याने उत्कृष्ट फलंदाजी केली. आपल्या 6 चेंडूमध्ये 25 धावा केल्या आणि त्यानंतर सागर भातोसे यांनी 11 चेंडूमध्ये 26 धावा केल्या होत्या. असा हा गुणांचा गुणलेखक. पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. काल ज्याने बोलून दाखवला होता तो फलंदाज अजय भातोसे. म्हणजे एका वेळेला 4 धावा 50 ला कमी पडल्या, पुढच्या वेळेला 1 पडली, पण उद्या मी हे 50 धावा पूर्ण करणार हे स्वप्न ज्याने रंगवलं ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या आर्यन फ्रेंड फाउंडेशन मध्ये पूर्ण केलं. आपण अजय भातोसेला खऱ्या अर्थानं एक चांगला फलंदाज या भागातील सलामीची जोडी येथे मैदानात ती म्हणजे अंकुश चाळके आणि विशाल सावंत. अंकुश आणि लहू ही दोन्ही जुळे बंधू अक्षरशः हा मैदान जे गाजवतात आणि त्याचीच धुरा सांभाळण्यासाठी येतं. पण ज्या वेळेला आपण या मैदानामध्ये एंट्री करतोय तर खरोखर असं वाटतंय की तिथेच प्रवेशद्वाराजवळ लिहिलंय शौर्य आणि साहस. याचं समान अर्थी शब्द म्हणजे बिपिन रावत साहेब. खरंच म्हणजे देशप्रेम किती आहे, आपल्या देशावर आपलं प्रेम किती आहे हे दिसून येतोय की देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना आज खऱ्या अर्थानं मानवंदना देत असताना आज आपण बघतोय की काल 1 जानेवारी म्हणजे पोलीस पाटील दिन, काल 1 जानेवारी आपल्या शिक्षण क्षेत्राची दारे ज्यांनी खुली केली. पण पहिला चेंडू टाकण्यासाठी नितीन भोसले याचा शॉर्ट चेंडू चांगला टचआउट हुक फटका मारतो आणि जातोय सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्यावरून षटकार.
6 धावाने सुरुवात केली टिट फॉर टॅट, जशाच तसे हम भी किसी से कम नाही. काटेकी टक्कर आपण मैदानात बघतोय. जिंकण्यासाठी 60 धावा करायच्या असताना पहिल्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर एक थोडासा झेल घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरतोय. पण चांगला प्रयत्न त्याने केला होता. पण पॉवर प्लेच्या खेळामध्ये फलंदाजाने चांगला फायदा उठवून 2 धावा वसूल केल्या. 2 धावेने विशाल सावंत एक षटकारच्या साहाय्याने खेळतो. 8 धावांवर अंकुश चाळके आपलं खातं उघडायचं आहे. आणि धावा झाल्या त्या म्हणजे क्रिशव 11 महेश पवार यांच्या टीमच्या 0 गडी बाद 60 धावा जिंकायला करायच्या असताना पुढचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा करतात. पंच 2 समांतर हात करून दाखवतात का चेंडू खराब आहे. मर्यादित षटकांच्या सामने इनकेन का होईना पण एक धावेने वाईड अवांतर धाव मिळते. धावफलक पुढे सरसवतोय. धावा धावफलकावर लागल्या त्या म्हणजे क्रिशेव 11 संघाच्या पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 24 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या असताना उमेश पुढील चेंडू सुरेखरित्या स्क्वेअर कटचा फटका मारला पण तितक्याच चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक ज्याला भिंत आपण म्हणतो ती भिंत समोर आली. खऱ्या अर्थानं नक्कीच ह्या धावा वाचवल्यात. पण इनकेन का होईना एक धाव पूर्ण करतात. एक धावेनं दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय तो म्हणजे क्रिशेव 11 या संघाची धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 10. अजूनही 50 धावा करायच्यात आणि चेंडू बाकी आहेत. ते म्हणजे पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज नितीन भोसले. नितीनचा हा चेंडू सुरेख खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर एक असं वाटलं की बॅटची कड चाटून जातो की काय पण ऐत्या वेळेला चेंडू फलंदाजाने सोडून दिला. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू जातोय तो निर्धाव. क्रिशेव 11 महेश पवार यांच्या टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 0 गडी बाद 10. अजूनही 50 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत आणि चेंडू बाकी आहेत ते 19. नितीन गोलंदाजीला तयार. नितीन याचा सुरेखरित्या चेंडू स्क्वेअर कट मारताय. एक क्रिकेटच्या भात्यातील उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्याची पापणी लवते न लवते चेंडू जातोय सीमा पार. धन्यवाद कदम सर. धन्यवाद डीजे. या सामन्यांसाठी आमचे सन्माननीय पाहुणे आणि रायगड जिल्हा पत्रकार परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रशांतजी गोपाळे साहेब तथा आमचे तरुण पत्रकार समाधान दिसले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. मी दोघांचंही स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण या क्रीडा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. सन्माननीय प्रशांतजी गोपाळे आणि समाधानजी दिसले. धन्यवाद. आपण पुढे जातोय पण चेंडू येतोय तो मिडॉनच्या दिशेनं एकही धाव मिळत नाही. अशा रीतीने पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर क्रिशेव 11 महेश पवार यांच्या टीमची धावसंख्या होते 0 गडी बाद 14. बरोबर सरासरी गाठण्यामध्ये थोडं यश त्यांना आलेलं आहे. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 46. अमर मरागजे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. अमर मरागजे आपली आर्यन फ्रेंड फाउंडेशन 15.6च्या सरासरीने या 3 षटकामध्ये धावा करायच्या. चालू असलेला सामना आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जय भवानी आणि क्रिशेव 11. जय भवानीने आपल्या 4 षटकाच्या खेळामध्ये धावा केलेल्या आहेत त्या 59 जिंकण्यासाठी 60 धावा करायच्या असताना क्रिशेव 11 संघाची मात्र सलामीची जोडी अतिशय सुरेख खेळतोय. विशाल सावंत आपल्या नावाप्रमाणे विशाल कामगिरी करतोय आणि एका बाजूला अंकुश नावाप्रमाणे अंकुश राखून ठेवतोय. जोरदार अपील गेले पंचांकडे. पाहूया पंच आमचे अतिशय दक्ष इंटरनॅशनल दुबई रिटर्न आमचे पंच आपण पाहतोय. शेख बंधू चेंडू जातो तो निर्धाव. क्रिकेटच्या भात्यातील हा चेंडू निर्धाव गेलाय म्हणजे आणखी खेळाला नक्कीच मजा येणार. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 46. अजून 17 चेंडूमध्ये 46. पुढील गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार त्याच पद्धतीने ऍक्शन रुपले आपल्याला चेंडू पाहायला मिळाला की चेंडूचा टप्पा पडल्याने चेंडू झपकन गुडलेन्स पार म्हणून उंची घेतली आणि फलंदाजाची बॅट मात्र तलवारीसारखी अगोदरच हवेत फिरलेली आहे. शिकार का त्याच्या कब्जात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावा झाल्या. क्रिशेव 11 संघाच्या दुसरं षटक चालू असताना 0 गडी बाद. मान्यवर मंडळींचं आगमन होत आहे. खरोखर पंचांनी इशारा केलाय चेंडू खराब आहे. एक अवांतर धावेनं 15 धावसंख्येवर पोहोचतोय तो म्हणजे क्रिशेव 11 या संघाच्या आपल्या भारत स्तंभातील चौथा म्हणजे आपण म्हणतो ते पत्रकार
अशा चौथा स्तंभ पत्रकार आणि पत्रकार मंडळी आपलं नेहमीच ज्यांचं नाव आपण घेतो धन्यवाद आमचे साहेब. खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ जो पत्रकार मित्र असे आमचे सहकारी मित्र प्रशांत गोपाळे साहेब आणि तरुण पत्रकार, अगदी सगळ्या गोष्टीचं सनसनीत बातम्या देणारे किंवा योग्य असं मांडणारे असे समाधान दिसले. या दोनही व्यक्तींचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद एमडी चाळके साहेब. आपण मैदानाकडे वळतोय. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडूवर फुलटॉस बॅटवर घेतोय, बरोबर खेळून काढतोय, जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाजाला एक धाव मिळते. एक धाव्याने क्रिशव 11 संघबालक महेश पवार यांच्या टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 0 गडी बाद 16. आता मात्र धावांचं गती वाढवायला पाहिजे, पण ती गती वाढून देत नाही तो म्हणजे सागर सकपाळ. दुसऱ्या एंड कडून उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सागरने. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि केवळ 2 धावा दिलेत. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं वर्ड आपण ऐकलं, पण मैदानामध्ये कार्पेट पद्धतीने त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढतोय, जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र फलंदाज पूर्ण करतोय. इथे एकेरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सागर. सागर कर्णधार असा म्हणतोय की एकेरी दुहेरी धावा गेली तरी चालतील, पण चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली नाही पाहिजे. म्हणून धावा धावफलकावर लागल्यात त्या म्हणजे 17. खतरा कुणाला बसणार तो येणारा क्षण आपल्याला सांगणार आहे. क्रिशव 11 आणि जय भवानी यांच्यामधील ही लढत. जय भवानी 59 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना क्रिशव 11च्या 17 धावा झाल्यात. नक्कीच खतरा बसतो का पाहूया, पण सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपण या दोन्ही फलंदाजाची पाहायला मिळाली. एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतात. एक धाव जिथे क्रिकेटला महत्व असते त्या क्रिकेटच्या एक धावे पुढे धावफलक हालतोय तो म्हणजे ती दुसरं षटक चालू असताना 0 गडी बाद. 2 षटक संपले दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये हा सामना क्रिशव 11 महेश पवार यांच्या टीमला जिंकायचा असेल तर 42 धावा करायच्या आहेत. पहा आमचा उमेश सावंत सांगतोय की ह्याच विशालनं पहिल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 45 धावा करायच्या होत्या आणि एकट्यानं सगळ्या 44 धावा मारल्या होत्या. म्हणजे काही होऊ शकतोय, असा काही क्रिकेटमध्ये होऊ शकतो, घडतोय हे आपण पाहतोय की आज काळोखातून विजयाचा जो पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. आज खऱ्या अर्थानं आज भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 2 शिलेदार म्हणजे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील मुरबाड तालुक्यातील सिद्धगडच्या खळीत 2 जानेवारीला दोन्ही वीरांना हुतात्मे झाले. आणि आज तो दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांना खऱ्या अर्थानं आपण मानवंदना देतोय. आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सुद्धा आहे, म्हणजे आजच्या दिवसाला किती महत्व आहे. आणि तेच आर्यन फ्रेंड फाउंडेशनचा आजचा हा महासंग्राम, महामेळावा, कुंभ मेळावा आपण बघतोय. सर्वांच्या साक्षीनं मैदानामधील लढत आहे ती क्रिशव 11 आणि जय भवानी यांच्यामधील 3ऱ्या षटकातील. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. काही होऊ शकतो, काही घडतो आताच आम्हाला सांगितलं आणि त्याच पद्धतीने दाखवला हा दिमागदार षटकार. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या असताना 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक षटकार चढवला आणि क्रिशव 11 या महेश पवार यांच्या टीमची धावसंख्या एकही गडी न गमावता धावा झालेल्या त्या 24. तराजूचं पारड दोन्ही बाजूला झुकतंय तसं सामन्याचं चित्र आपण पाहतोय. मगाच्या दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं सागरने उत्कृष्ट असं षटक टाकलं आणि केवळ 4 धावा दिल्या, पण 3ऱ्या 11 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 36. अजूनही दोघांना समान संधी आहे. फुलटॉस चेंडू दिला होता, एक पाहिजे असा फटका म्हणजे ऑफचा चेंडू लेगला मारण्यात मध्ये यशस्वी ठरतो आणि जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेतून चौकार.
28 धावा धावफलकावर लागल्या दुसऱ्या षटकात. असं वाटत होतं की नक्कीच उमेश सुरेखरित्या अक्षरशः चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. तो म्हणजे फलंदाज विशालला, आणि विशाल याला खऱ्या अर्थानं आज डोकेलिटी ठरतोय. डीजे मास्टर तिसरं षटक चालू असताना 34 धावा धावफलकावर लागल्यात. जिंकण्यासाठी क्रिशविलेवनला धावा करायच्या त्या 9 चेंडूमध्ये 26. विजयाच्या मार्ग कुणाच्या बाजूला हुलकावणी देतोय आपण पाहायचं आहे की अशा ह्या क्रिकेटची एक धुरंधर मजा आपण बघतोय. पण खऱ्या अर्थानं 128 वर्षाचा रेकॉर्ड मगाशी आमचे जगदीशजी मरागजे सर यांनी सांगितला की जो नाणेफेक करतो तो 128 म्हणजे किती इतिहास. एखाद्या जगदीशजी मरागजे यांचं एक इतिहास इतकं टाईट आहे की त्याने या 11 वर्षाचं रेकॉर्ड सुद्धा ते आपल्याला सांगतात. आणि तोंडफाट सुद्धा आहे त्यांच्या, आणि जातोय सरळ मैदानामध्ये. वादळ घोंगावलंय तो म्हणजे क्रिशविलेवन संघाचा सागर विशाल. बत्तीस धावांवर खेळतोय विशाल सावंत, आणि धावा झाल्यात त्या 40. जिंकण्यासाठी धावा करायच्यात क्रिशविलेवनला. 20 चेंडू बाकी आहेत. ते पैसा वसूल मॅच नक्कीच. आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहुणे मंडळी म्हणतात की पैसा वसूल. खऱ्या अर्थानं पैसा वसूल झाला आणि आमच्या मान्यवरांना सुद्धा सामन्याचा आस्वाद मिळतोय. आर्यन फ्रेड चेंडू बाकी आहेत. ते या षटकातील 2 चेंडू बाकी, 8 चेंडू बाकी आहेत, आणि 8 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 20. दोघांनाही समान समान संधी आहे. या षटकात आतापर्यंत जयेश देवरे महागडा ठरतोय. 22 धावा दिल्या त्या 4 चेंडू मध्ये. मगाशी 6 चेंडू मध्ये केवळ 4 धावा देणारा सागर आपल्या संघासाठी कठीण समय येता कोणस कामास येतो अशा वेळेला कामास आला होता. पण एका बाजूला विशाल मात्र आपल्या नावाप्रमाणे विशाल कामगिरी करतोय. पुढे सरसावतोय. उत्कृष्ट चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं, खराब चेंडू आला की खरपूस समाचार घ्यायचा, असा दोन्ही फलंदाज तंत्र आपल्याला पाहायला मिळतोय. एनका होईन पण 1 धाव मिळते विशालला, आणि क्रिशविलेवन संघाची धावसंख्या होते ती म्हणजे तिसरं षटक चालू असताना 0 गडी बाद 41. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 7 चेंडू मध्ये 19. दोघांनाही समान समान संधी आहे. काय होणार, काय घडणार आपण बघतोय. काय होणार आणि काय घडणार हा निर्णायक चेंडू होता, आणि निर्णायक चेंडूला दाद दिली तो जातोय षटकार. धन्यवाद डीजे. या षटकामध्ये जयेश देवरेला 29 धावा वसूल बहाल केल्या. धावा 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या आता 13. 6 चेंडू आणि 13. पाणी घेऊन जायचंय पंचांना. अतिशय प्रेक्षकांना रंगतदार निर्माण होईल असा सामना पाहायला मिळतोय. पण ज्याला कोणाला खरोखर अटॅकचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही आमच्या स्टेडियम मध्ये आपली बसण्याची सोय केलेली आहे. सामना रंगणार तो शेवटच्या चेंडूपर्यंत. सामना चित्तथरारक रंगणार. पण या सामन्याचा आपण आस्वाद घेताना असताना 1 जानेवारी म्हणजे आपला पोलीस पाटील दिन आपण नक्कीच काल साजरा केला. 1 जानेवारी म्हणजे आपले क्रांती सूर्य आपले ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांनी शिक्षणाची कवाडाची द्वार आपल्यासाठी खुलं केली स्त्री शिक्षणासाठी, असा तो दिवस. आणि आजचा दुसरा हा दिवस म्हणजे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, हुतात्म्यांना मानवंदना करण्याचा दिवस पण मैदानात गाजवतोय तो म्हणजे एकही विकेट न गमावता विशाल आणि अंकुश. एका बाजूला विशाल विशाल कामगिरी करतोय आणि एका बाजूला अंकुश चाळके. 13 चेंडू मध्ये विशाल खेळतोय 34 वर आणि अंकुश चाळके खेळतोय 11 धावांवर, 1 चौकार आणि 1 षटकार. 5 चेंडू मध्ये 11 धावांवर खेळतोय. सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं होतं. आर्यन फ्रेड फाउंडेशनचं 11 वर्ष पूर्ण झाले. 12वं तप पुढल्या वर्षी पूर्ण होणार नाही. 12व्या तपाच्या वेळेला त्यावेळेला नक्की एक स्मरणिका आपल्या पुढे पाहायला मिळालं. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की
विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम या मंडळाकडून आपण बघतोय. म्हणजे रक्तदान शिबिर असो, वृक्षारोपण असो, वृक्षारोपण मध्ये तर त्यांनी एक एक झाड दत्तक घेतलंय असं आम्हाला माहिती मिळाली. खरंच म्हणजे आज या मंडळाला जेवढं धन्यवाद देऊ तेवढे कमीच. जवळजवळ 12 वर्षापासून आम्ही या मंडळाला पाहतोय की या मंडळामध्ये अनेक कंपनी, नामवंत कंपनीमध्ये मॅनेजर आहेत. कोण रायगड भूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने सन्मानित झालेला हा आर्यन फ्रेड फाउंडेशन 6 चेंडूमध्ये 13 धावा पाहिजे असताना अतिशय सुरेख अनिकेत शिंदे याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि क्रिकेट चाहत्यांना हा सामना शेवटच्या चेंडू चित्तथरारक रंगणार. 5 चेंडू बाकी आणि क्रिशव 11ला धावा करायच्या त्या 13. अतिशय सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावतोय, मारतोय, बरोबर अभ्यास केला चेंडूचा आणि दाखवलंय दिमागदार षटकार. पहा सामन्याचं काय घडलं, काय होतं, कसं होतं. आता 4 चेंडू आणि 7 धावा करायच्यात. हा षटकार अतिशय निर्णायक मारला तो म्हणजे विशालनं. एकही विकेट, विशाल सावंत एकही विकेट न गमावता आज ही जोडी खेळते. सलामीची जोडी मैदानात खेळते आणि धावांची भागीदारी केली ती आतापर्यंत 53, नाबाद 53. आमचे फॉर्च्यून इव्हेंटची आपल्याला पाहायला मिळतोय. आज चेंडू फुटबॉल सारखा नक्कीच दिसतोय तो म्हणजे विशालला. प्रेक्षक त्याच्यावर खुश आहेत. जोरदार टाळ्या विशालसाठी आपण वाजवूया. विशालच्या धावा झालेल्या आहेत त्या डीजे मास्टर प्रेक्षक विशालने 6 षटकार मारलेत. 1 धाव जिंकण्यासाठी करायची आहे. हाच तो विशाल ज्यानं 46 खेळतोय. 50 साठी 4 धावांची गरज. आपण चौकार मारावा आणि चौकार मारावा. तोंडातल्या तोंडात शब्द आणि खरं खरं पूर्ण करतोय. हॅलो हॅलो, मैदानातून लगेच बाहेर यायचं. मैदानातून लगेच बाहेर यायचंय. संघमालक महेश पवार, प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही त्याची मिरवणूक नंतर काढा, पहिलं बाहेर या. आजचा हिरो ऑफ द हिरो, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, क्रिशेव 11 संघाचा महेश पवार यांच्या टीमचा विशाल